काकी अहो मग एवढं सोनं गेलं कुठं? नाही म्हणजे आईकडं नाही म्हणलं, घरचं सगळं तुम्हीच बघता ना, तुमच्याकडेच असेल ना? तुझ्या आईचे दागिने घेऊन मी काय करू? नाही म्हणजे कुठं बँकेत ठेवलंय का? मोडलं ते दागिने. आईचे दागिनं काकीनं चांगला विचार करून मोडले, पण मी आईसाठी काहीच करू शकलो नाही. आज पिऊचा मला खरंच अभिमान वाटतो, कारण जो विचार पिऊने केला तो विचार खरं तर मी करायला पाहिजे होता. वीरू, यो झेंडा लय शापीते, आपल्याला नको येतो. वीरू, शब्द दे मला, ज्या राजकारणात तुझ्या बापाचा जीव घेतला त्या राजकारणात तू कावाच पडणार नाही. आईनं कुठं कुठं करायचं? एवढं वाटतंय ना वा, मग तू करू लाग. ठीक आहे सुनबाई. किती उशीर? होय, वायच उशीरच झालाय. ही घे. आई ग, काय झालं? अरे काय नाही, ती गडबडीत कडे उतरायला गेले आणि चटकाच बसला. आईनं आजवर लय कष्ट घेतले, फक्त आईसाठी काही ना काही केलंच पाहिजे. तुमचा एवढाच विश्वास आहे ना वीरूवर, मग मी त्याच वीरू समोर जाऊन तुमचा खरा चेहरा दाखवू. तुमच्या चेहऱ्यावरचे सगळे मुखवटे फाडून तुमचा माज धुळीला मिळवेन, हे चॅलेंज आहे माझं. काकी अहो मग एवढं सोनं गेलं कुठं? नाही म्हणजे आईकडं नाही म्हणलं, घरचं सगळं तुम्हीच बघता ना, तुमच्याकडेच असेल ना? वीरू, अरे इलेक्शन मध्ये लई खर्च येतो, पाण्यासारखा पैसा वाचावा लागतो. मी बघितलंय ना, आमच्या डॅडींनी इलेक्शन मध्ये 3 वेळा कोट्यानं पैसा वाचलाय. हा, पण म्हणून कधी घरातलं दागिनं मोडलं अशी गोष्ट नाही. खरोखरच आज जे वीरूने दागिन्यांबद्दल विचारलं ते त्याच्या मनानं विचारलं का त्या पिऊनेच त्याला भरीला पाडलं? डॉक्टर, आता आलाच आहात तर कणकणीवरचं एखादं इंजेक्शन तरी द्या काकींना. वीरू, तूच सांग आता काकींना. येईना बसता येईना, मला तर लई काळजी वाटायला लागली आहे. तूच बघ. काकी अहो पिऊ तुमच्या काळजी कुठेच बोलते. डॉक्टर तुम्ही द्या इंजेक्शन. ही पिऊ पुढे जाऊन काहीतरी डोक्याला ताप करणार हे नक्की. त्यामुळे तिच्या बापाच्या जशा मुसक्या आवळल्यात ना, तशा हिच्या बी आवळायला लागणार. तेवढं खताचं बघा की, खत पोच करा म्हणजे काम होईल माझं. करू ना, करतो की. हॅलो, हा बोल ना पियू. हॅलो लवाळे मामा, माझं एक काम होतं तुमच्याकडं. बोल ना, काय झालं? मला एका गोष्टीचा शोध घ्यायचा आहे. कोणत्या? मला सांगा, आईच्या लग्नात त्यांच्या घरच्यांकडनं जे दागिनं आलं होतं ते कुठं आहेत? आता तुला तर माहिती आहे, घरचा सगळा व्यवहार कांचन वहिनीच्या हातात आहे, म्हणजे त्यांनाच माहित असणार ना. पण काकी तर म्हणाले ते दागिनं मोडलं. म्हणजे दादासाहेबांनी इलेक्शन मधून लोकांकडनं जो पैसा घेतला होता तो परत फेडायचा म्हणून ते दागिनं मोडलं, असं काकी म्हणाल्या. शक्यच नाही. दादासाहेब कधी इलेक्शनसाठी चुकीची वाट धरणार नाही, आणि राजकारणात त्यांनी कधी त्यांची नीतिमत्ता ढासळू पण दिली नाही. आणि दादासाहेब कोणाच्या 5 पैशाला सुद्धा मिंद नव्हतं बरं का. मला तर काय वाटतं माहितीये का, कांचन वहिनीनेच काहीतरी घोळ केला असणार आहे. मला बी तसंच वाटतंय. हे बघ पियू, तू काय सुद्धा काळजी करू नको, मी हाय नव. त्यांचा एक ज्वेलर आहे, ती सोनं नाणं सगळं त्याच्याकडनंच खरेदी करते. ती गेल्या 3 पिढ्या त्यांचा व्यवहार त्यांच्याशीच चालू आहे. आणि बरं का पियू, ती ज्वेलरवाला आहे ना त्यो आणि आपल्या कांचन वहिनी यांचं नातं चांगलं आहे.
त्यामुळे कोणताही व्यवहार करायचा असेल ना तर आपल्या कांचन वहिनी तिथंच करणार. आता मी काय करतो, माझ्या एक ओळखीतला पोरगा आहे तिथं कामाला, मी त्याला विचारतो की असा काही व्यवहार झालाय का, की आपल्याला नक्की कळेल की कांचन वहिनींनी सोनं तिथं मोडलंय का नाही ते. चल मी जातो आणि चौकशी करतो. ठेवू का? आणि लागलोच तुला कळवतो बरं का. हा मामा. हॅलो. हा नागे बोल की. काय आहे का ओळख? अरे बाबा तुला कसा इसरेन मी. ओळखलंच वय. मला वाटलं विसरला असशील. नाही म्हणजे लग्न झालं पासना ना दोस्तांना विसरलाच लागत तू. म्हणजे कधी अमावस्या पौर्णिमेला तुला आमची आठवण येते. तुझं लग्न होऊ दे की. तेव्हा बघतो की बायकोला तुला माझी किती आठवण येते ती. हा बघशीलच की तेव्हा. बर बाकी सगळं चाललंय ना समजा नीट? पिऊ सारखी बायको मिळालं ना मला कसलंच टेन्शन नाही बघ. हा ते आहे म्हणा. पण सासू सुनेचं पट्टय ना बघ. सासू सून. अरे बेटे त्यांचं इतकं जुळतंय का नाही बघ. इथं माझा सासुरा सुरू झाला असं वाटायला लागलंय मला. नाग्या. अरे पिऊ आईची लय काळजी किती आहे. आणि आता तर तिने तिला सांगितले की तू घरातल्या कुठल्याच कामाला हात लावायचा नाही. इतक्या वर्षात जे मला कळत नव्हतं ना ते तिला कळायला लागले. पिऊ सारखी बायको मिळालाय ना भाग्यच लागतं बघ. तेवढ्या बाबतीत तू नशिबानाचंच. म्हणजे पिऊ सारखी बायको भेटली, माझ्यासारखा चांगला दोस्त भेटलाय म्हणजे नशिबानच आहे म्हणायचंच की. बरं ठीक आहे चल. ऐक मी रानात चाललोय गुरासनी काढ बांधायला. तुला करतो नंतर फोन. चालतंय मग मी पण मारतो रानात चक्कर जमलं तर. वीरू, मला कधीच असं वाटलं नव्हतं की मी तुझ्यासोबत असा वेळ घालू. खरंच लई वाट बघितली मी या क्षणाची. नमस्कार चव्हाण साहेब. नमस्ते अंकुशराव. काय झालं? लय अर्जंट बोलवून घेतले. अंकुशराव सध्या राज्यात काही चांगली परिस्थिती नाहीये. आपली जनकल्याण पार्टी असो किंवा त्या विरोधी पक्षातली लोकशक्ती पार्टी असो सध्या बहुमत कोणालाच नाहीये आणि हे तुम्हालाही माहिती. आपण काही अपक्षांच्या पाठिंब्यावर आपण आपलं सरकार आणू शकलो पण सध्या त्यांची भूमिका जरा वेगळी दिसते आणि त्यांनी जर पाठिंबा काढून घेतला तर राज्यात मध्यवर्ती निवडणुका लागतील. आलोय आमच्या कानावरती. पण तुम्ही कशाला काळजी करताय? लागू द्या निवडणुका. चव्हाण साहेब काही जरी झालं तर या बारीला बहुमतानं आपलं सरकार आणायचं. अंकुशराव एवढं सोपं नाहीये ते. चव्हाण साहेब अहो जर प्रत्येकाने आपापल्या मतदारसंघाची काळजी केली तर कशाला काय होतंय. आणि तुम्ही आमच्या मतदारसंघाचं तर अजिबात टेन्शन घेऊ नका. काही जरी झालं तरी यंदा गुलाल आम्हीच उधळणार. अंकुशराव तुम्हाला मागच्या वेळेस पण सांगितलं होतं की यंदा पक्ष तुम्हाला संधी देणार नाही.
एकतर तुमच्या घरातलं दुसरं कोणतरी उभं करा, नाहीतर जागा रिकामी करा. अहो चव्हाण साहेब, पण आमच्या घरात फक्त आम्हीच आहोत आणि काही जरी झालं तरी अजून आम्ही टक्कर द्यायला समर्थ आहोत. अंकुशराव, आम्हाला टकरा देणारा माणूस नकोय, आम्हाला जिंकणारा माणूस हवाय. आणि तुम्हाला जर तुमच्या अंगावर गुलाल उधळून घ्यायची इच्छा असेलच तर तुम्ही तुमच्या मुलीला पुढे आणा. आमच्यासाठी कधीच मिली ही. चल चालती हो इथनं. परत आमच्या घराची पायरी चढायच्या आधी 100 वेळा विचार करायचा. या घरात आता तुझी एक ही आठवण आम्हाला नकोय. साहेब, तुमची पोरगी फळ ऐकताना बघून मला कसं तरी होतंय. ही आमची पोरगी नाही. चव्हाण साहेब, तिचा आणि आमचा कसलाही संबंध नाही आता. अंकुशराव, अहो राजकारणात भावनेला किंमत नसते. राजकारणात सगळं माप असतं. आणि कसं आहे, एकतर आपला अख्खा पक्ष तिच्या पाठीमागं असेल आणि शिवाय तुमचा तो जावई, अहो तुमच्या गावातल्या काही लोकांचा तो देव माणूस बनलेला आहे. अहो अंकुशराव, दादासाहेब सूर्यवंशीचा मुलगा आहे तो. आणि कांचनताई सूर्यवंशीची सगळी कामं त्या पोराच्या जीवावर असतात. अहो बायको पायी तर आपल्याकडे येणारच त्यो. आणि तसं जर झालं तर आपली ही सीट मोठ्या फरकानं निवडून आलीच म्हणून समजा. आणि ह्याचा जरा विचार करा. जमणार नाही, अजिबात जमणार नाही. बरं, हे तिकिटाचं लांब राहिलं. पण मी काय म्हणतो, जरा इलेक्शन पुरतं तरी गोड बोला. जनमानसात एक चांगला मेसेज जाऊ द्या. आणि गोड बोलून जर सपोर्ट मिळणार असेल तर त्याचा फायदाच आहे ना आपल्याला. तिच्या सपोर्टची आम्हाला गरज नाही. काही जरी झालं तरी आम्ही तिच्याशी जुळवून घेणार नाही. आणि राहिला प्रश्न गुलाल अंगावर उधळून घ्यायचा, तो कसा ते आम्ही बघू. येतो आम्ही. अंकुशराव, तुम्ही तुमच्या जावयाला जर हाताशी नाही धरलं तर अवघड आहे राव तुमचं. हां, हॅलो संत्या. अरे तुझ्या दुकानाच्या मागच्या बाजूला आलोय खाली. ये तू जरा काम होतं. हा ये. बोला मामा. अहो दुकानाच्या मागे बोललं, काय काम काढलं? संध्या एक काम होतं. कांचन वहिनीनं आधीमध्ये काय सोनं मोडल्याची नोंद आहे का तुमच्या दुकानात? अहो काय मामा, खेचताय व्हय माझी? अहो कांचन काकी कशाला सोनं मोडतील? अहो गुंजभर सोनं कधी त्यांनी सोडलं नाही, मोडाची तर गोष्टच लांब राहिली. अरे संध्या, आताची गोष्ट म्हणत नाही मी. मग अरे जवळजवळ 20 वर्षापूर्वीची गोष्ट आहे ही. म्हणजे बघ, 10 नोव्हेंबर 1999 दादा गेलं. दादा गेल्यानंतरची गोष्ट आहे. त्याच्यानंतर काय नोंदबिंद आहे का तशी सोनं मोडल्याची? मी बघतो आणि सांगतो. शेटनं सगळी कागद कपाटात ठेवलेली असतात. आत्ता जातो, बघतो आणि मला लगेच सांगतो. आलो. आणि सांगते ऐक की, हा, हे कोणाला कळून देऊ नको बरं का. म्हणजे वीरूला सुद्धा नग. वीरूबाईला काहीच कळू नाही देणार. आलोच लगेच. ये.
मामा काय झालं ठेवली का नोंद? अहो कसली नोंद मामा? अहो काकीनं कधी सोनं मोडलंच नाही तर नोंद कसली गावणार आहे? आणि असं तर नसेल ना झालं, दुसरीकडे कुठं मोडलं असेल का? म्हणजे दुसऱ्या दुकानात? नाही नाही नाही, शक्यच नाही. अहो काकीला सोनं चांदी काय बी घ्यायचं असलं का नाही आमच्या शेटकडेच येते. अहो, लय विश्वास आहे काकींचा. होय सांगत्या, असं तर झालं नसेल, म्हणजे दागिनं मोडलं असतील पण नोंदच झाली नसेल. हो काय मामा काय बोलताय तुम्ही? माझ्या शेटला ओळखता ना? अहो नातवाला चॉकलेट दिलं ना तरी त्याची नोंद डायरीत असते आणि 30 तोळ सोन्याची एंट्री नसणार. होय काय बोलताय? बर जातो. हा जातो. आणि होय कोणाला नाही सांगणार, काळजी करू नका. हा हा तेवढं होईल तुमचं काम, टेन्शन घेऊ नका. हा येतो. हॅलो पियू. हा लव आहे मामा. अगं मी त्या ज्वेलर्सच्या इथं आलोय, पण कांचन वहिनीने इथं काय दागिनं मोडलं नाही तर. आणि दुसरीकडे कुठं मोडायचा प्रश्नच येत नाही, कारण ही लय विश्वासातला ज्वेलर आहे त्यांच्या. मला वाटते सोनं कुठं ठेवलंय ना हे काकीनंच माहीत असणार. चल ठेवू का? ठीक आहे. दागिने मोडले असं काकी खोटं बोलल्या, ह्याचा अर्थ दागिने त्यांच्याचकडे आहेत. आता काही बी करून ते दागिने मी मिळवणारच.